गोंडवाना घोटाला आदिवासी पेंठारा देवस्थान सिनाला पुनर्वास वसाहत के लिए भूमि की एनओसी देने की मांग को लेकर आज आदिवासी समुदाय ने दुर्गापुर उप क्षेत्रीय प्रबंधन कार्यालय पर ठिया आंदोलन कर एनओसी देने की मांग की है। गोंडवाना घोटाला आदिवासी पेंठारा देवस्थान सिनाला पुनर्वसन वसाहत के लिए भूमि की एनओसी देने की मांग को लेकर आज आदिवासी समुदाय ने दुर्गापुर उप क्षेत्रीय प्रबंधन कार्यालय पर ठिया आंदोलन कर एनओसी देने की मांग की। शाम 5 बजे तक मांग पूर्ण न होने पर उप क्षेत्रीय कार्यालय के सामने पूरे समुदाय के साथ रात भर आंदोलन करने की चेतावनी दी। गोंडवाना घोटाला आदिवासी पेंठाना देवस्थान सिनाला पुनर्वसन वसाहत के लिए भूमि की एनओसी मिले, इसके लिए आदिवासी समाज ने ग्राम पंचायत ठहराव, ग्राम सभा ठहराव, ग्राम पंचायत सिफारिश, पुनर्वसन समिति सिफारिश तथा सभी आवश्यक दस्तावेज वेकुली प्रशासन को दिए। इसके पूर्व हुए आंदोलन में लेखी आश्वासन देने के बाद भी अब तक एनओसी नहीं दी गई है, जिसके चलते आज 27 जनवरी को आदिवासी समुदाय सिनाला पुनर्वसन वसाहत के माध्यम से पूर्व भाजपा जिला आदिवासी महामंत्री शुभम गेडाम के नेतृत्व में वेकुली दुर्गापुर उप क्षेत्रीय प्रबंधक कार्यालय पर दस्तक देकर आंदोलन किया गया। यदि शाम 5 बजे तक मांगे पूर्ण नहीं हुई तो संपूर्ण समुदाय को लेकर रात भर आंदोलन करने की चेतावनी दी। आज दिनांक 27/1/2026 रोजी आज संपूर्ण आदिवासी हे दुर्गापूर सबेरे ऑफिस इथे आम्ही एकत्र जमलेलो आहोत आणि त्याच्यानंतर 19/7/2025 रोजी आम्ही आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये आदिवासी समुदायाला आदिवासीच्या प्रार्थनास्थळाला जागा प्राप्त करून द्यावी सिनाळ्यामध्ये, पण आतापर्यंत 3 महिने ओलांडून गेल्यानंतरही सुद्धा आम्हाला आमची स्वतःची हक्काची जागा प्राप्त करून दिलेली नाही। त्याच्यानंतर मी 22/1/2026 रोजी मी सतत त्यांना पत्र दिलं आणि पत्रामध्ये आम्ही मागणी केली होती की आम्हाला 27 तारखेपर्यंत जागा तुम्ही जर प्राप्त करून आमची स्वतःच्या हक्काची एनओसी प्राप्त करून दिली नाही तर आम्ही 27 तारखेला आंदोलन करणार। आणि आंदोलन आज आम्ही या तारखेला 27 तारखेला आंदोलनमध्ये बसलेलो आहोत आणि पण आतापर्यंत आम्हाला कुठल्याही डब्ल्यूसी प्रशासनाकडून आम्हाला एनओसी प्राप्त करून दिलेले नाही, आमची दिशाभूल करत आहे। आम्हाला जोपर्यंत आमच्या स्वतःच्या हक्काची एनओसी प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आणि रात्रभर आम्ही इथेच थांबणार। आमच्या पूर्ण आई बंधू भगिनी आणि आमच्या छोटे चिमुकले हे सुद्धा माझ्यासोबत राहणार आणि आम्ही स्वतः पेंडल टाकता आणि इथं आमचे आंदोलन असं सुरू राहणार उद्यापर्यंत, जोपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत।